एसटी कर्मचाऱ्यांची थकीत 4,000 कोटी रुपयांची देणी देण्यात यावीत याकरता कामगार संघटना कृती समितीसह अन्य 2 संघटनांनी सोमवारी आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय। दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलावलेली बैठक रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे। परिणामी आंदोलनाची तीव्रता वाढण्याची चिन्ह आहेत। मेट्रो 2 म्हणजे दहिसर पूर्व ते डीएन नगर आणि मेट्रो 7 म्हणजे गोंदवली ते उमरीपाडा दरम्यान 12 ऑक्टोबरला 18 ऑक्टोबर दरम्यान म्हणजे 12 ते 18 ऑक्टोबर दरम्यान 5:25 ऐवजी 7 वाजता म्हणजे 1.5 तास उशिरानं सुरू होतील सेवा। सुरक्षा चाचण्या आणि जोडकामा करता असा निर्णय घेतला गेलाय। आजपासून ते सोमवार पहाटेपर्यंत मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली बंद राहणार आहे। देखभाल दुरुस्तीच्या कामांकरता प्रशासनाने हा निर्णय घेतलाय। प्रवाशांनी सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलंय। मुंबई महापालिका निवडणुकीकरता प्रभाग आरक्षण कार्यप्रणालीबाबत अधिसूचना जारी करण्यात आली। प्रभाग आरक्षण सोडत चक्राकार पद्धतीने काढण्यात येणार आहे। पुढील आठवड्यामध्ये प्रभाग आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर करून प्रभाग आरक्षण काढलं जाणार आहे। एचडीएफसी बँकेने दिवाळी आधीच ग्राहकांना मोठं गिफ्ट दिलंय। बँकेने MCLR मध्ये 15 बेसिस पॉइंट पर्यंत कपात करण्याची घोषणा केली आहे। यामुळे होम लोन, पर्सनल लोन किंवा बिझनेस लोन घेणाऱ्या कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे। नवीन दर लागू झाल्यानंतर कर्जदारांचा EMI कमी होईल। कोकण म्हाडाने गेल्या 3 महिन्यांपूर्वी घोषणा केलेल्या गृहनिर्माण योजनेची सोडत काढण्यात आली। 5,354 भाग्यवंतांचं ठाणे, पालघर, कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबईतील घरांचं स्वप्न साकार झालंय। गेल्या 4 वर्षात सोन्याचे भाव 47,000 रुपयांवरून 1,23,000 रुपयांवर गेले आहेत, तर चांदीचे भाव 63,000 रुपयांवरून 1,69,000 रुपयांवर गेले आहेत। या 4 वर्षांमध्ये सोन्यातील गुंतवणुकीतून 157 तर चांदीतील गुंतवणुकीतून 169% परतावा मिळाला आहे। वर्षनिहाय परताव्याचं प्रमाण पाहिलं तर दरवर्षीचा आलेख चढताच आहे। सोन्या चांदीच्या भावात वाढ कायम असून शनिवारी चांदीच्या भावात 2,000 रुपयांनी वाढ झाली, ती 1,69,000 रुपयांवर गेली। सोन्याच्या भावात 700 रुपयांनी वाढ झाली, 1,23,000 रुपयांवरती गेली। गेल्या आठवड्यापासून चांदीच्या भावात मोठी भाववाढ सुरू आहे। महाराष्ट्रातील पुणे शहरात घरांची विक्री कमी प्रमाणात होतीये। पुणे बंगळुरू नंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाचं सगळ्यात मोठं IT हब आहे। अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाचा फटका जगभरातल्या IT क्षेत्राला बसलाय। पुण्यातील IT पार्कमधील हजारो कर्मचाऱ्यांनी आपली नोकरी गमावलेली आहे। याचा फटका रिअल इस्टेट मार्केटला बसला असून यामुळे पुण्यात घरांची विक्री घटली आहे। मुंबई शहरातून मान्सूनने काढता पाय घेताच ऑक्टोबर हीटची सुरुवात झाली। मुंबईचं कमाल तापमान 34 सेल्सिअस पर्यंत वाढलंय। भारतीय हवामान विभागानं सुद्धा शहर आणि उपनगरामध्ये ऑक्टोबर हीटची तीव्रता जाणवू लागल्याचं म्हटलं आहे। दिवाळीपूर्वी एकरकमी बोनसची वाट पाहणाऱ्या सुमारे 9,000 कंत्राटी कामगारांना यंदा निराश व्हावं लागणार आहे। पुणे महापालिकेनं नियमांचं कारण देत बोनस थेट देण्याऐवजी तो रजा वेतन आणि घरभाड्यासह मासिक वेतनात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतलेला आहे। दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर खासगी प्रवासी बसचं भाडे दर आणि रस्ता सुरक्षेच्या दृष्टीनं पुणे आणि पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालय सतर्क झालंय। ट्रॅव्हल्स चालकांच्या मनमानी भाडेवाढीला चाप बसणार असून त्या दृष्टीनं भरारी पथकं नेमली जाणार आहेत। खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी एसटी दरपत्रकापेक्षा 1.5 पटीनं अधिक पैसे घेतल्यास कारवाई करण्याचा इशारा RTOनं दिला आहे। इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि मद्रास डायबिटीज रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त अभ्यासानुसार भारतीयांचा आहार स्वादिष्ट असला तरी तो आरोग्याला अपायकारक ठरतो आहे। देशातील बहुतांश लोकांच्या थाळीत कार्बोहायड्रेटचं प्रमाण 62%, प्रोटीनचं प्रमाण फक्त 12% आहे। या असंतुलनामुळे जाडेपणा, डायबिटीज आणि इतर आजारांचा धोका वाढतो। कोल्ड्रिफ या कफ सिरपवर आता दिल्लीतही बंदी घालण्यात आली आहे। दिल्ली सरकारनं या संदर्भातला आदेश जारी केलाय। या औषधाची विक्री आणि डिस्ट्रीब्युशनवर बंदी घालण्यात येते असं म्हटलं आहे। मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरपमुळे मुलांच्या मृत्यूच्या घटना समोर आल्या आहेत। केंद्र सरकारच्या कुटुंब कल्याण संचालनालयानं कफ सिरपच्या वापरासंदर्भात आणि औषधांच्या डोसमध्ये खबरदारी घेण्याकरता एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे। या सगळ्या रुग्णालयांना 2 वर्षाखालील मुलांना खोकला आणि सर्दीची औषधं देऊ नयेत तसे निर्देश देण्यात आलेले आहेत। मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा, बैतूल आणि पांढुर्णा इथल्या विषारी कफ सिरप प्रकरणामध्ये 22 चिमुकल्यांचा मृत्यू झाला। सरकार ॲक्शन मोडवर आलंय। मध्य प्रदेशमध्ये ड्रग्ज कंट्रोलर दिनेश श्रीवास्तव यांनी बॅन कफ सिरप स्टॉकची
स्टॉक सीज करण्याची कारवाई सुरू केलेली आहे। राज्यात कफ सिरपचे उत्पादन करणाऱ्या 30 कंपन्यांच्या तपासणीकरता केंद्र सरकारला पत्र पाठवण्यात आलं आहे। देशातील सगळ्यात गतिमान पोलीस दलांपैकी एक असलेल्या मुंबई पोलिसांकरता महाराष्ट्र सरकारनं आधुनिक पोलीस गृहनिर्माण टाउनशिप प्रकल्पाची घोषणा केली आहे। या उपक्रमामुळे पोलीस कर्मचाऱ्यांचं राहणीमान सुधारेलच, शिवाय त्यांचं मनोबल आणि कार्यक्षमता सुद्धा वाढेल। येत्या काळामध्ये मुंबई पोलिसांच्या ऑपरेशनल स्ट्रक्चरकरता हा प्रकल्प गेम चेंजर ठरू शकतो। एअर इंडियाच्या सगळ्या बोईंग 778 ड्रीमलाइनर विमानांचं उड्डाण बंद करून त्यांना ग्राउंड करा, अशी मागणी भारतीय पायलट संघानं नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे केली आहे। या विमानांमध्ये वारंवार होणाऱ्या बिघाडाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे। बिघाडाची चौकशी करणंही आवश्यक आहे, असं भारतीय पायलट महासंघानं केंद्रीय मंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे। राज्यात अतिवृष्टीमुळे केवळ सप्टेंबरमध्ये तब्बल 47 लाख हेक्टरवरील शेतीचं नुकसान झालं। याचे पंचनामे करण्याचे काम सध्या सुरू आहे। मात्र आतापर्यंत केवळ 5 जिल्ह्यांमधील सुमारे 6 लाख हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत। त्यामुळे उर्वरित 41 लाख हेक्टरवरील पंचनामे पूर्ण करण्याकरता दिवाळी उजाडणार आहे। गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागच्या बाजूला वाघाचा संचार बघायला मिळतो। वनविभागाकडून काही तासातच वाघाला पकडण्यात आलं, त्यामुळे वाघाच्या भीतीने त्रस्त असलेल्या नागरिकांना थोडा दिलासा मिळाला। बुलडाणा शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय। वैदुवाडीच्या झेडपी शाळेत 8 विद्यार्थ्यांच्या मागे 3 शिक्षक कार्यरत आहेत। प्रत्यक्ष या शाळेत एकही विद्यार्थी हजर नव्हता। 3 शिक्षकांपैकी एकाच शिक्षकाची उपस्थिती होती। पटसंख्या कमी असल्याने एका शिक्षकाला निलंबित करण्यात आलं होतं, मात्र त्यालाच पुन्हा कामावर घेण्यात आलं। दिवाळी तोंडावर आल्यानं परदेशात असलेल्या भारतीयांना घराच्या फराळाची आठवण येते। ही गरज टपाल विभागानं ओळखली आणि एक विशेष सुविधा सुरू केली आहे। आता पिंपरी चिंचवड शहर पोस्ट कार्यालयात 2च्या घरात दिवाळीचा फराळ पाठवता येणार आहे। कराड शहरातील बच्चनप्रेमी ग्रुपकडून अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता सलग 24 तास 125 कलाकारांकडून गाणी गात अनोख्या शुभेच्छा देण्यात आल्या। या कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातील शेकडो गाणी गात एक वेगळा विक्रम करण्यात आला। शरद पवार आणि अजित पवार आज पुन्हा एकत्र आले। पुण्यातील वसंतदास शुगर इन्स्टिट्यूटमध्ये दुपारी महत्त्वाची बैठक होती। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार या बैठकीला एकत्र असणार आहेत। भाजप आमदार संजय केणेकर आणि उद्धव ठाकरेंच्या हंबरडा मोर्चावर टीका झाली। कंबरडे मोडलेले यांनी हंबरडा मोर्चा काढला। शेतकऱ्याच्या जे बांधावर गेले नाही त्यांना जनता स्मशानात खांद्यावर घेऊन गेली, असा हल्लाबोल केणेकरांनी केला। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी राजकीय स्वरूप असल्याचा आरोप आमदार अमोल मिटकरी यांनी केलाय। मौन श्रद्धांजली सोहळा यावर्षी कमी वेळ कोणाच्या दबावाखाली घेतला गेला, असा सवाल मिटकरी यांनी उपस्थित केलाय। राजकारणात मी एकाग्र राहिलो आणि आज मी राजकारणातला सगळ्यात हुशार विद्यार्थी आहे, असं विधान मंत्री गिरीश महाजन यांनी केलं। 40 वर्ष राजकारणात निवडून येणं काही सोपं नाही। पहिल्यांदाच मंत्री म्हणून काम करत होतो, त्यामुळे निवडून सुद्धा येतो, मात्र सलग 7 वेळा निवडून येणं सोपं नाही, असं महाजन म्हणाले। गुजरातच्या वडोदऱ्यामध्ये रस्ता ओलांडणाऱ्या युवकाला भरधाव कारनं धडक दिली। संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। तमिळनाडूच्या शिवकाशीमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला। या घटनेत अनेक लोक जखमी झाल्याची माहिती आहे। मुंबईमध्ये सोन्याच्या तस्करीचं मोठं रॅकेट उघडकीस आलंय। DRI पथकानं विमानतळावर 10 किलोहून अधिक सोनं जप्त केलंय। या प्रकरणी 13 आरोपींना अटक करण्यात आली आहे।